हॅलो इंजिनियर्स, मी मयूर वाघ, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ कॅड सेंटर नाशिक. आपल्याकडे मागे जो प्लेसमेंट ड्राईव्ह झाला तर त्याच्यातला आज दुसरा स्टुडंट आज आपल्याबरोबर आहे. संजोग खैरनार हा सबका नॉलेजचा स्टुडंट आहे. संजोग लास्ट इयरला आहे. आपण संजोगशी आता काही गोष्टी बोलणार आहोत की त्याची जर्नी कशी होती, त्याने आपल्याकडे कुठला कोर्स शिकला आणि त्याला त्याच्या जर्नीत काय काय अडचणी आल्या किंवा काय काय फायदे झाले, तर आपण संजोगशी बोलू. संजोग, नमस्कार. नमस्कार. तर माझं नाव संजोग संतोष खैरनार. मी डिप्लोमा हा धुळे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून पूर्ण केला होता. त्याच्यानंतर मी सबका कॉलेजमध्ये मी आत्ता आहे आणि मी लास्ट इयरला आहे. आत्ताच मी पासआउट होणार आहे. आणि मला एक कळालं की फक्त इंजिनिअरिंग करून होणार नाही, कारण की आत्ता इंजिनिअरिंगमध्ये फक्त ज्यांचे फॅमिली बिझनेसेस आहेत, त्याच्यानंतर ज्यांना सपोर्ट आहे, ते पोरं फक्त इंजिनिअरिंग करून फॅमिली बिझनेस जॉईन करतात. तर मग असं फॅमिली बॅकग्राऊंड नसल्यामुळे एक कळालं की आपल्याला काहीतरी टेक्निकल स्किल्स घ्यावे लागतील. तर मग त्याच्यासाठी मी थोडं सर्च करत असताना मला कॅड सेंटरचा रेफरन्स भेटला की कॅड सेंटरमध्ये तुम्ही जाऊन एकदा व्हिजिट करा. कॅड सेंटरमध्ये मी मयूर सरांना भेटलो. मयूर सरांना भेटल्यानंतर सरांनी पूर्ण इंट्रोडक्शन दिलं BIM बद्दल. तर BIM बद्दल सरांनी इंट्रोडक्शन दिल्यानंतर आम्हाला एक कळालं की जर का आपण इंजिनिअरिंग चालू असतानाच जर का टेक्निकल स्किल्स शिकलो तर मग इन फ्युचर जर का म्हणजे गॅप पडतो डिग्री झाल्यानंतर, तो गॅप पडणार नाही, कारण की सर क्लेम करता की आमच्याकडनं जॉब पक्का. तर मग मी इंजिनिअरिंग चालू असतानाच लास्ट इयरला असतानाच BIM जॉईन केलं. आता इंजिनिअरिंग कम्प्लीट होत आली आहे माझी आणि माझ्या हातात आता सरांच्या कृपेने एक जॉब पण पक्का झालाय. याच्या आधी पण कॅड सेंटरमध्ये मी इंटरव्ह्यूज दिले होते. मला आत्ता पण एक पुण्याच्या कंपनीची ऑफर आहे, पण आत्ता मी जो करंट इंटरव्ह्यू दिला त्याच्यात मला वर्क फ्रॉम होम BIM कंपनीमध्ये भेटत असल्यामुळे तर मी तो जॉब रेफर केला आहे. आणि पहिला जो जॉब मिळाला तो पण बीम बेसच होता. येस सर, बीम बेस होता. ओके. सो आता तू आता करंट पास आउट होतोय. येस सर. आता तुझ्याबरोबर मी जसं म्हणलो की नाशिकमध्ये इतकी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, तू धुळ्या साईडने येतो, तिथे इतके इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. तू स्टुडंटला काय मेसेज देशील की आता त्या स्टुडंटनी काय करायला पाहिजे? तसं पाहिलं तर तू सिव्हिल बॅकग्राऊंड मधून येतो. सिव्हिलच्या स्टुडंटचा तू जसं म्हटला की बऱ्याचशा स्टुडंटच्या फॅमिली बिझनेसेस राहतात, पण ज्या मुलांचा फॅमिली बिझनेस नाही किंवा ज्यांना इव्हन गव्हर्नमेंट साईडला जरी प्रिपरेशन करायचं असेल किंवा त्यांचा 1 वर्ष 2 वर्ष त्यांना गव्हर्नमेंटमध्ये प्रिपरेशन करणार, अशा मुलांना तू काय सजेस्ट करशील की काय सांगशील? सर आता गव्हर्नमेंटचं म्हटलं तर माझ्या घरात 2 भाऊ आहेत, एक काकांचाच मुलगा आणि एक मावशीचा मुलगा. ओके. ते जवळपास प्रिपेअर करत होते, पण तिथं कॉम्पिटिशन खूप जास्त प्रमाणात वाढली आहे. म्हणजे असं नाही की होत नाही, होतं, पण कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे ना तिथं थोडासा म्हणजे पोरांना कधी कधी 1 मार्काने 2 मार्काने असं जातात. कॉन्फिडन्स लूज होतो. जसं की आता मी फर्स्ट इयर प्रिपेअर केलं, कॉन्फिडन्स लूज झाला का सेकंड इयरला जेव्हा मी प्रिपेअर करायला जातो का, थिंकिंग माझी तीच राहून जाते की मी 2 मार्काने राहिलो होतो. अगदी. तर मग गव्हर्नमेंट पण करू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. फक्त एक असं आहे की प्लॅन बी म्हणून जर का जायचं असेल तर मग म्हणजे आपण जेव्हा कॉलेजला आहे तेव्हाच सर्च करायला सुरुवात करावी लागेल की टेक्निकल स्किल्स आपण अजून काय शिकू शकतो. अगदीच. तर मग तू जसं म्हटला की गव्हर्नमेंट मध्ये 100% प्रत्येक एका मुलाने गव्हर्नमेंटसाठी प्रिपरेशन केलंच पाहिजे. येस. पण प्लॅन बी कडे न बघता चालणार नाही. त्याच्याने आपल्याला 1-2 वर्षानंतर आपला कॉन्फिडन्स असतो. खूप खूप धन्यवाद तुझे. आणि तुझ्या पुढच्या ज्या पण जर्नीसाठी तुझे परत एकदा कॅड सेंटरच्या सर्व टीम कडून तुला खूप खूप शुभेच्छा. तू पण आमच्या अॅल्युमनी बरोबर कनेक्ट राहशीलच. तुला पण जसा पहिला, दुसरा तसाच तिसरा जॉब ही तुला कॅड सेंटर कडूनच मिळो. खूप खूप थँक्यू सर. माझ्याकडून पण कॅड सेंटरला थँक्यू की मी जर का जॉईन झालो नसतो तर अजून 1 वर्षात तेच झालं असतं की थांबणार आणि परत करा. कॅड सेंटरचे पण थँक्यू.